नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. माझ्या सर्वांना जय महाराष्ट्र. कसे आहात? मजेत ना? मजेत राहायला पाहिजे. मी पण मजेतच आहे, तुम्ही पण मजेत राहायला पाहिजे. चला तर सुरू करूया आपण व्हिडिओला. तर काय मळी टाकून झाली आपल्या ह्या तुकड्याला. ह्याला दोन खेपा पडल्या, म्हणजे चार टेलर सिंगल पडले. ह्याला पसरून पण झाले, याची आपली पसरून टाकली. आले होते सकाळी येते ते, आणि 11-12 वाजेपर्यंत उरकून जातात निघून. आता बघा इकडे पडले बरं का, हे कडे दाखवतो. म्हणजे एकरी हे रान असेल, एकरावर आपलं एकरच्या आसपास असेल ना हे रान. तर 4 टेलर पडले आपले ह्याला. तर हे पण बघा इकडे पण टाकले आज. तर एकरच्या आसपास, हे पण एकरच्या आसपास असेलच त्या बांधापर्यंत. तर ह्याला एक खेप टाकली आज, म्हणजे 2 टेलर खाली, ह्याच्या खाली 2 पडते. आता मळी कसे, मळीचा इफेक्ट आता आपण काय झालं, ह्याला 65 कुट्टी केलेली आहे. 65 कुट्टी करून परत ही मळी बघा, मळी कशी टाकली आपण. बारके ढेग केले ना, तर पसरावाला पण सोपे जाते, सर्वीकडे पडते बी, म्हणून बारके ढेग केले ते आपण. तर उद्या आता काय करायचं, हे 65 कुटी झाली आपली. नंतर ह्याला नांगरायचं, कारण 2-2 खत तयार ह्याच्यामध्ये. कारण 65 कुट्टी नांगरण, 65 कुट्टी मळीचा खत, मळी आणि पास्टाचं खत दोन्ही. ह्याच्यानं काय होतं की जमीन आहे ना, भुसभुशीत राहते, असं मोकळी, असं गच राहत नाही, भुसभुशीत राहते जमीन एक नंबर. आणि खत जमीन थंड राहते. कशामुळं माहिती आहे का? पास्टाच्या खतामुळं, पाचटामुळं थंड राहते जमीन, भुसभुशीत आणि मोकळी राहते. तुम्हाला पाठीमागं एक बघितलं, चला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी तुम्हाला. तर खाली पण आपल्याला तसंच टाकायचे. आता खोडव्याचं टाकून झाले बरं का. खोडव्याला अजून काय, आता तर फुटवा सुटला आहे. खोडवा आज नळ्या जोडून झाल्या त्या. मंडळ्या फक्त एकाच्या जोडल्या आपण, सर्वांच्या नाही जोडल्या आपण. फक्त नळ्या एकाच्या जोडल्या त्या आपण. एकाच्याच नळ्या जोडल्या त्या, म्हणजे 2 तुकडे जोडून झाले. पाणी सोडले त्याला आपण, कारण मळी टाकलेली आहे ना त्याला, त्यामुळे पाणी सोडणं गरजेचं आहे. तर हे बघा, समजा काय वाटोळं झाले, समजा पाऊस वाऱ्यामुळं समजा झोपला. हे कडला कमी दिसतंय, आतमध्ये लय आहे. चक असं झोपला आहे, हे तर सुरूच आहे. चक आडवा तिडवा झाला आहे, पार आडवा तिडवा निडवा होऊन बसला आहे पार. नुकसान संधीमध्ये नाही का. उंच आता किती दिवस थांबणार ही तरी. हे सुरू आहे बरं का. हे याच्यामध्ये असतं बघा, मळी भरली याच्यामध्ये. मळी भरून पुन्हा मग नंतर चाळणी करताना परत अजून डोस दिलेला आहे, त्यामुळं हा ऊस असा जोरात आहे. मळीचा इफेक्ट समजा हे, बाकी काही नाही बघा. आता इकडे पण बघा आपण टाकलं तर कसला जोम खोडव्याचं तुम्हाला दाखवतो, कसा हे इफेक्ट आहे. इफेक्ट असणारच माऊली.